श्री गुरुदेव दत्त। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पाद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं गुरुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। दत्तात्रेयी ब्रह्मविद्यासंवेद्यानन्दविग्रहं त्रिपान्नारायणाकारं दत्तात्रेयमुपास्महे। दत्तात्रेयसमारम्भां वासुदेवानन्दमध्यगाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्री गुरुदेव दत्त। आज या ठिकाणी दत्त नवरात्रानिमित्त चालू असलेल्या दत्त महाराजांच्या स्मरणमालेतील दत्त महाराजांच्या 16 अवतारामध्ये तृतीय अवताराबद्दल काल आपण थोडं ऐकलं। तर हा अवतार दत्तात्रेय हा तिसरा अवतार कार्तिक वद्य द्वितीया शुक्रवारी झाला। मागे आपण ऐकलं की दत्तात्रेयांची अत्री अनुसूयाने तपश्चर्या केल्यानंतर त्रिमूर्ती त्यांना प्रसन्न झाले आणि तुमच्या पोटी आम्ही पुत्ररूपाने येऊ असा आशीर्वाद त्यांना दिला। यानंतरचा जो भाग आहे तो ह्या दत्तावताराशी निगडित आहे। असा वर मिळवल्यानंतर ते अत्रींच्या समोर आश्रमामध्ये दत्त महाराज प्रकट झाले। ते ध्यान दत्तात्रेयं शिवं शांतं इंद्रनीलनिभं प्रभुं आत्ममायार्तं देवं अवधूतं दिगंबरम असं दत्तात्रेयांचं ध्यान होतं। षडभुज श्री दत्त महाराज उभे आलेले पाहून अत्री आणि अनुसूया म्हणाले की आपण हे दैवी ध्यान आपल्यासमोर उभं केलेलं आहे, परंतु सामान्यतः जशी मुलं जन्मलतात असं आम्हाला तुमचं गोड कौतुक करायचं आहे। तुम्हाला लहानपणीचं आम्हाला पाहायचं आहे आणि आम्हाला आपल्या पुत्राकडून ज्या ज्या अपेक्षा असतात त्या लहानपणीची त्या सर्व क्रीडा आम्हाला अनुभवायच्या आहेत। त्यामुळे तुम्ही औरसत्वं समागच्छतु नव भवान। तर औरस रूपाने आमच्या पोटी तुम्ही जन्मास या असं त्यांनी दत्त महाराजांना प्रार्थना केली। त्यावेळेला दत्त महाराजांनी तेजो रूपाने अत्री आणि अनुसूया यांच्या शरीरामध्ये प्रवेश केला। यावेळी दत्तात्रेयांनी स्वतः आपलं दान अत्रींना केलं म्हणून त्यांना दत्तात्रेय म्हटलेलं आहे। आपण पहिल्या अवतारात पाहिलं की भगवान विष्णू हे ब्रह्मदेवांसमोर येतात आणि दत्तोहम म्हणतात की तुला दिला गेलेलो आहे। ह्या तिथं त्यांचं नाव दत्त झालं असेल तर ह्या ठिकाणी अत्रींना ते अवताराचं दान केलं गेल्यामुळे त्यांना दत्त अधिक आत्रेय अत्रींना दिलेला म्हणून त्यांचं नाव दत्तात्रेय असं पडलं। हा दत्तात्रेयांचा तिसरा अवतार होता। यानंतर आपण दत्तात्रेयांच्या 16 अवतारामधील चौथा अवतार जो कालाग्निशमन दत्त म्हणतात। तर आपण श्रीपाद वल्लभांचं जे अलीकडं प्रसिद्ध झालेलं पुस्तक आपण पूर्वी त्याचा उल्लेख केलेला आहे की श्रीपाद वल्लभ चरित्रामृत हे जे पीठापुरातनं श्रीपाद वल्लभांच्या काळामध्ये लिहिलं गेलेलं पुस्तक होतं। त्यामध्ये असा उल्लेख आहे की श्रीपाद वल्लभांचे जे पिता होते आपलू राजा, तर हे त्यांच्या घराण्यामध्ये परंपरेने कालाग्निशमन नावाच्या दत्ताची उपासना करत होते। तर हा कालाग्निशमन हा अवतारामध्ये मुख्य अवतार समजला जातो। तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुक्ल पौर्णिमेला म्हणजे आपण ज्याला दत्त जयंती म्हणतो त्याच्या आदल्या दिवशीच्या रात्रीचा आपण मगाशी अवतार पाहिला। तर हा जो आहे कालाग्निशमन हा मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्रावरती संध्याकाळी झालेला आहे। ह्याबद्दल एका पारंपरिक आरतीमध्ये अत्र्याश्रमी साह्यानी दत्तावतार म्हणलेलं आहे। तर अत्रीश्रींच्या आश्रमामध्ये संध्याकाळी दत्त महाराजांचा अवतार झाला असं म्हणलेलं आहे। आता काही ठिकाणी अवतार परत्वे आणि आपापल्या भक्तीला अनुसरून असं म्हणलं जातं की शिरोळला नरसिंहवाडीजवळ जे महाराजांचं भिक्षालिंग स्थान आहे तर त्या ठिकाणी शिरोळला महाराज 12 वाजता त्या घरात आले म्हणून त्या ठिकाणची दत्तजयंती 12 वाजता होती। ही त्या ठिकाणची भक्तिमार्गाची एकेकांची मन आहेत, त्या पद्धतीने तिथल्या परंपरा आहेत आणि तशी त्या परंपरेला महाराजांनी आपले आशीर्वाद आणि आदर दिलेला आहे। तर हे काही परंपरा रूढीने पडलेल्या जर गोष्टी काही बाजूला ठेवल्या तर शास्त्रानुसार अत्र्याश्रमी साह्यानी दत्तावतार अत्रींच्या आश्रमामध्ये सायंकाळी दत्तात्रेयांचा अवतार झाला असा उल्लेख आहे। तर मागील अवतारामध्ये आपण पाहिलं की दत्तात्रेयांनी आपलं तेज अनसूया आणि अत्री यांच्या शरीरामध्ये समाविष्ट केलं। तिथून पुढं ते
त्यानंतर ते अत्रि आणि अनुसूया दोघंही आपापल्या स्थानी आश्रमामध्ये आले, माहुरी आले आणि त्या ठिकाणी परमात्मा महाविष्णू कालाग्नीप्रमाणे असणारे त्याचं विष्णूंचं तेज जे अत्रींच्या मध्ये आणि अनसूयेमध्ये समाविष्ट होतं, असाच उल्लेख शिवावतारामध्ये होतं की शिवाचं तेज हे पार्वतीला सहन झालं नाही म्हणून ते कृत्तिका ज्या आहेत त्यांच्याकडे ते दिलं, त्यापासून कार्तिकेयाचा जन्म झाला. तशीच गोष्ट या ठिकाणी दिसते की विष्णूंचं जे प्रखर तेज आहे त्याचं नाव त्यांनी कालाग्नी स्वरूप तेज म्हटले. तर महाकालासारखं ते अत्यंत दैदिप्यमान जागृत असं ज्वलंत तेज ते अत्रींना सहन झालं नाही आणि तेव्हा ते त्यांना असंही होऊ लागलं. हे जाणून विष्णूंनी त्यांच्या जे योग्यांचं द्वार असतं ज्याला म्हणतात सहस्रार द्वार, तर ते आपल्या टाळू ठिकाणी असतं, तर त्या द्वारामधनं विष्णूंनी अत्रींच्या अंतरंगामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या ठिकाणी असलेलं जे दाहक तेज ज्याला कालाग्नी समतेज होतं त्या दाहाचं त्या तापाचं शमन केलं आणि अत्रींना शांत केलं. तर शरीर शीतल झाल्याबरोबर अत्रींनी आपले डोळे उघडले. समोर पाहतात तर त्यांच्यासमोर अनसूया माता होती. अत्रींच्या नेत्रातून अनसूयेच्या ठिकाणी ते तेज प्रविष्ट झालं आणि समाविष्ट झालं आणि त्यानंतर ती गर्भवती झाली. त्यानंतर असं म्हणलं जातं की अख्ख्या 9 दिवसामध्ये तिच्या ठिकाणी दत्तात्रय प्रगट झाले. त्यांनी आपल्या पूर्वी सांगितल्याप्रमाणे औरसत्वम, तर आमच्या घरी मुलासारखं राहा असं म्हणलेलं असल्यामुळं महाराजांनी तिची ती विनंती मान्य करून आपलं जे मोठं स्वरूप होतं, जे षडभुज दत्त महाराजांचं स्वरूप आहे ते त्या ठिकाणी गुप्त केलं आणि सामान्य अर्भकाप्रमाणे दत्त महाराज त्या अनसूयेच्या प्रसूतिशय्येवरती म्हणजे अनसूयेच्या समोर येऊन झोपले. कारण अनसूयेने त्यांच्यासमोर इच्छा व्यक्त केली की महाराज, मानवी स्वभावानुसार आम्हाला तुम्हाला नाहू माखू घालायचं आहे, तीट काजळ लावायचं आहे, अंगाई गावे अशी माझी इच्छा आहे, माझ्या मातृभावना ह्या तुमच्याकडून पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केली. म्हणून महाराजांनी आपलं दिव्य तेज दिव्य रूप लुप्त करून अर्भकावस्थेमध्ये महाराज तिच्या प्रसूतिशय्येसमोर झोपले. हा अवतार याला कालाग्नी शमन दत्त म्हणजे अनसूयेचा पुत्र म्हणून दत्तात्रेयांचं नाव ह्या क्षणापासून ह्या अवतारापासून सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. तर हा अवतार हा आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमेला अवतार होतो. तर ह्याला पंचामृताचा नैवेद्य आपण पाहिलेला आहे की प्रत्येक अवताराला त्या अवताराचा काळ, किती वाजता अवताराची पूजा करावी, त्यासाठी काय नैवेद्य आहे, अशी काही वैशिष्ट्ये या पूजेची असतात. तर त्यानुसार ह्याला पंचामृताचा नैवेद्य सांगितलेला आहे. त्यानंतर आता ह्या अवताराबद्दल आपण जो आता मागं कालाग्निशमन अवतार पाहिला त्याबद्दल थोडेसे संप्रदायामध्ये भेद आहेत. काहीजण तो अवतार दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी समजतात, तर काहीजण दत्त जयंती दिवशी असतात. दोन्ही पाठभेद षोडश अवतार विधानामध्ये टेंबे स्वामींनी नमूद केलेले आहेत. तर त्यानंतर योगीजन वल्लभ हा दत्तात्रेयांचा 5वा अवतार येतो. 16व्या अवतारामधील 5वा अवतार योगीजन वल्लभ हा पौर्णिमा ह्या दिवशीच झालेला आहे, गुरुवारी माध्यान्ही झालेला आहे, तर दिनमध्ये असं म्हणलेलं आहे. तर ह्या अवतारासाठी दान हे मोती किंवा मोतीसम जोंधळेसुद्धा दान द्यायची काही ठिकाणी पद्धत आहे. तर आता ह्याबद्दलची जी थोडक्यात आख्यायिका आहे ती अशी की अत्रींच्या आश्रमामध्ये दत्तात्रेयांचा जन्म झाला आहे अशी बातमी सर्वत्र जेव्हा पसरली, असं म्हणलं जातं की सूर्य उगवला आहे हे सांगावं लागत नाही किंवा कस्तुरी जरी झाकून ठेवली तरी तिच्या अंगभूत सुगंधित होणे हा जो तिचा गुणधर्म आहे तो काही कधीही लपून राहत नाही. सूर्याचं तेज लपून राहत नाही, त्याप्रमाणे ह्या दत्तात्रेयांच्या ह्या गुरुच्या गर्भाचे तेज काही लपून राहिलेलं नाही आहे. आणि त्यामुळं अनसूया अत्रींच्या आश्रमामध्ये त्यांच्या तपाला आदर देऊन साक्षात विष्णूंनी त्रिमूर्तींनी एकत्र येऊन दत्तात्रेय नावानं महागुरूंचा अवतार झालेला आहे अशी वार्ता सर्वत्र पसरली. त्यावेळेला त्या ठिकाणी सर्व ऋषी, देवदेवता, गंधर्व, सिद्धचारण असे सर्वजण त्या ठिकाणी येऊ लागले. त्यावेळेला दत्तात्रेयांच्या समोर ते बसले. आपल्या दत्तात्रेय हे जन्मजात जरी दिसायला अर्भक शिशु लहान असले तरीसुद्धा ज्ञानगर्भ आहेत, ते आदि गुरु आहेत हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळं आपापल्या साधनेमध्ये अडकलेले काही जे काही प्रश्न आहेत किंवा साधनेमधली विघ्न आहेत किंवा काहींची शास्त्रामधली विघ्न आहेत, वेदांमध्ये काही शंका आहेत, अशा गोष्टी मनात धरून माणसं महाराजांच्या समोर बसलेले आहेत. अशा वेळेला त्या लोकांचे ते प्रश्न, त्या समस्या, ती संकट जाणून महाराजांनी आपल्या अर्भकावस्थेचा शिशुअवस्थेतून ती सोडून बालरूप धारण केलं. महाराज बाल झाले आणि त्यांनी सर्वांना उपदेश केला की दर्शनेन अनायासेन मोक्षस्यात. महाराजांनी उपदेश केला आणि त्यांना आशीर्वाद दिला, त्यांना योग मार्गाचं मार्गदर्शन केलं. आणि ह्या अवताराचं वैशिष्ट्य आपण आता ऐकलं की दर्शनेन अनायासेन मोक्षस्यात. तर ह्या योगीजन वल्लभ, योगी जन म्हणजे योगी लोकांना जो वल्लभ म्हणजे आवडत आहे,
योगी लोकांचा आवडता असा हा दत्तावतार आहे। तर ह्याच्या दर्शनेनं अनायासेन मोक्षस्यान, तर ह्या अवताराच्या दर्शनाने कोणतेही श्रम न करता मोक्ष लाभ होतो असा हा अवतार आहे। ह्या अवतारानं त्यांना मायेमध्ये अडकलेल्या सर्व जीवांची किंवा एकूण भ्रमित लोकांची त्यांनी उपदेश दिलेला आहे। न मे जन्म न मे कर्म न मे गर्भेपि संस्थिती निर्गुणो अजो निराकारो योस्मी सोस्मी यथा तथा। तर मला जन्म नाही आहे, मला कोणत्याही कारणासाठी अमुक राक्षसाचा संहार करण्यासाठी जन्म घ्यावा अशी काही माझी जन्मामागची भूमिका नाही आहे। त्यामुळे मला कोणताही जन्म नाही आहे, मला जन्मल्यानंतर कोणतंही कर्म नाही आहे। आणि न मे गर्भेपि संस्थिती, मी गर्भातून जन्माला आलो, गर्भाची दुःख मला आहेत किंवा त्यामागचे प्रारब्ध आहे, त्यामागचे संचित आहे, अशी कोणतीही गर्भाच्या मागची स्थिती मला लिप्त होत नाही। निर्गुणो अजहा, अज म्हणजे न जन्मलेला आणि निर्गुण म्हणजे कोणतेही त्रिगुणात्मक अशा कोणत्याही विकाराने मी बद्ध नाही आहे। तर मी निर्गुण आहे, मी अज आहे आणि निराकार आहे। मी ही सगुण रूपात भक्तांच्या क्षमतेसाठी, भक्तांना मोठं दिव्य रूप पाहण्याची किंवा तशा आकलनाची त्यांच्याकडे क्षमता नसल्यामुळे त्यांच्यावरती कृपा करावी ह्या दृष्टीनं मी हा देहबद्ध झालेलो आहे, मी हा देह धारण केलेला आहे। तर निराकारो योस्मी सोस्मी यथार्था, मी जसा आहे तसा ते म्हणून महाराजांनी आपलं रूप सांगितलेलं आहे। माया गुण विमुक्तोहम भक्तानुग्रह काम्यया स्वरूपात जातः, तर मी माया ह्या गुणापासून मुक्त असून भक्तांच्यावरती अनुग्रह करावा अशा कामनेने, अशा इच्छेने मी ह्या स्वरूपात, या देहात, या सगुणात आलेलो आहे। योग विघ्नान निवार्याशु योगिनाम गतिदोस्ति सहा, असा हा दत्त योगामधील सर्व विघ्नांचा त्वरित नाश करून, ती विघ्न निवारण करून योगींना उत्तम जे कोण योगी आहेत, योगाभ्यासक आहेत, त्यांना उत्तम गती देणारा असा हा अवतार आहे। थोडक्यात योगीजन वल्लभ ह्या दत्ताची योग करणाऱ्या माणसांनी किंवा ज्यांना सर्व गोष्टीमध्ये समस्थितीची अनुभूतीची अपेक्षा आहे अशा लोकांनी उपासना निश्चित करावी असा ह्यातून अर्थ व्यक्त होतो। यानंतर दत्तात्रेयांचा 6वा अवतार लीला विश्वंभर अवधूत। तर लीला विश्वंभर हा दत्तात्रेयांचा अवतार, ह्यालाच वत्सल अवतार म्हणतात। तर हा अवतार आपल्याकडे जशी आपण इतरदा चर्चा केलेली आहे की दत्तात्रेयांची पिशाच अवस्था अशी जी आहे की अवलिया लोक असतात त्या स्वरूपाची झलक ह्यामध्ये पाहायला मिळते। तर हा अवतार पौष पौर्णिमेला झालेला आहे आणि ह्याला मिष्टान्न नैवेद्याची प्रथा आहे। तर हा एकदा सर्वत्र दुष्काळ पसरलेला होता आणि धनधान्य ह्या सर्वाचा ऱ्हास झालेला आहे। धान्य नाही आहे, धन जरी असलं तरी धान्याची उपस्थिती नाही आहे आणि पशुपक्षी नाही आहेत। त्या ठिकाणी त्यांनी इतित्रस्ता ही मुनयः, इतित्रस्ता म्हणलेला आहे। तर इति ह्याचा अर्थ अतिवृष्टी रणावृष्टी शलभा मूषकाशुकाः स्वचक्रम परचक्रंच सप्तैता इतय स्मृताः म्हणलेला आहे। पूर्वीच्या टोळधाडी पडत असत, विविध प्रकारचे रोग येत असत, अजिबात पाऊस पडत नाही, तो दुष्काळ असतो, तर अति पाऊस पडतो तो ओला दुष्काळ असतो। तर अशा प्रकारच्या अनेक इतिबाधा म्हणतात त्याला, इतिबाधा। तर अशा गोष्टी, उंदीर पडण्यापूर्वी प्लेगाच्या वेळ असायचं, तर शलभा मूषका हा म्हणलेला आहे। तर अशा सर्व गोष्टी घडल्याला दुष्काळ म्हणतात, तर ह्याला इतिबाधा म्हणतात। तर असा विषय झालेला आहे आणि त्यामुळं ते जीव जे जातात त्यांच्यामुळं अधिक रोगराई पसरते। अशा स्वरूपाच्या गोष्टी त्यावेळा घडल्या आणि आता कोणच ह्या गोष्टीतून, अशा परिस्थितीतून आपल्याला वाचवू शकत नाही अशी लोकांना खात्री झाल्यानंतर ते सर्वजण दत्त महाराजांच्याकडे गेले। तर देव ऋषी मानव दत्त महाराजांना शरण गेले। तेव्हा बालदत्त, आपण मगाशी पाहिलं की शिशु अवस्था जी होती ती सोडून दत्तात्रेयांनी बालक अवस्था धारण केली होती। तर त्या अनसूयेच्या मांडीवरती बसून स्तनपान करत होते। अशा दत्तात्रेयांच्या समोर सर्व देव जाऊन उभे राहिले आणि महाराजांना हात जोडून म्हणतायत, काय प्रसंग असेल की मांडीवरती ते बालक आहे जे आता आपण पाहू तर अबोध असतं, अज्ञानी असतं, त्याला काही कळत नाही आहे, अशी अवस्था आहे। अशा ठिकाणी सर्व ऋषी मुनी त्याच्यासमोर अपेक्षेनं आणि अतिशय आशेनं येऊन उभारलेले आहेत की ह्या दुष्काळातून, या मरणप्राय अशा बिकट प्रसंगातून हा बालक आमची सुटका करणार आहे, अशा अपेक्षेनं उभारलेले आहेत। त्यावेळेला ते बालपण सोडून, त्या लोकांचं सर्व दुःख जाणून बालपण सोडून दत्त महाराज सर्वांच्या समोर आपल्या मूळ रूपात प्रगट झाले। त्यांनी सर्वांना अभय दिलं। त्यानंतर ज्याला जे जे हवं आहे ते देऊन ह्या सृष्टीवरचं सर्व संकट सोडवून, तो दुष्काळ हटवून त्या ठिकाणी सर्वांना सुखी केलं।
हे कार्य त्यांनी आपल्या सहज लीलेने केलं. असं म्हणलं जातं की एखाद्या गोष्टीसाठी सामान्य व्यक्तीला जेवढा वेळ लागतो तर ती गोष्ट बनवणारा जो परमात्मा आहे त्याच्या दृष्टीने ती गोष्ट अत्यंत सहज असते. असं आहे की वसुदेव हे पाण्यातून गोपाळकृष्णांना घेऊन जात असताना यमुनेला त्यांचा अंगठा लागतो आणि यमुनेमधनं रस्ता होतो. यमुनेमधनं रस्ता करण्यासाठी गोपाळकृष्णांना फार मोठा काही प्रयत्न करायला लागलेला नाही आहे. तर आपला अंगठा केवळ पाण्याला लागल्याबरोबर नर्मदेने त्यांना वाट करून दिलेली आहे. आता ह्यात एक गोष्टी अशी आहे की त्या भगवंताला वाट करून देण्यासाठी त्याचा अंगठा नर्मदेला लागायलाच पाहिजे होता असं नाही आहे, पण तो एक अनुग्रह होता आणि नर्मदेनं त्या कृतज्ञतेपोटी भगवंतांच्या त्या पित्याचा आदर केला आणि त्यांना जायचा रस्ता दिला. तर थोडक्यात काय आहे की त्यांची सहज अवस्था असते, सहज त्यांच्या हातून अशा गोष्टी घडतात, त्या ते हेतुतः करत नाहीत. तर भगवंतांनी हे असं दुष्काळाचं सावट ही इतिबाधा सहजतेनं नष्ट केली म्हणून त्यांना लीला विश्वंभर म्हटलेलं आहे. विश्वंभर विश्वाचं भरण करणारा, लीलेनं विश्वाचं भरण करणारा, सहजतेनं विश्वाचं भरण करणारा, पोषण करणारा, म्हणून त्याला लीला विश्वंभर असं नाव पडलं. तर हे सामर्थ्य पाहून हे भगवंताचं सामर्थ्य आहे की एवढासा तो बालक आहे जो बालक पराधीन समजला जातो, त्याला स्वतःचं काही करता येत नाही, अशा अवस्थेमध्ये सुद्धा त्याच्याकडे एवढं मोठं सामर्थ्य आहे. हे सर्व देव ऋषी मानवांना कळलं. अवतारामध्ये ते सामर्थ्य असतं हे प्रत्येकजण ऐकून असतो, वाचून असतो, पण जेव्हा तसं प्रत्यक्ष दिसतं तेव्हा आता एक काम आपलं झालेलं आहे, आणखीन आपली काय 4 काम आहे ती ह्या व्यक्तीकडून आपण करून घेऊ शकतो. हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा ते त्याच्या मागं लागतात, त्याच्या मागं ससेमिरा लागतो. असंच महाराजांच्या इथं झालं की ती माणसं ते देव गंधर्व मनुष्याधिक सर्वजण महाराजांच्या समोर महाराजांना सोडून जाईनात, त्यांच्या भोवती थांबू लागले. हे कळल्याबरोबर महाराज तिथून आपल्या मठातून निघून गेले आणि असं म्हणतात की एका प्रचंड मोठ्या सरोवराच्या काठी आले आणि सरोवरामध्ये त्यांनी बुडी मारली. आता ह्या ठिकाणी हे महाराजांचं एक लीला विश्वंभरांचं एक रूप आहे. फार छान अशी ही कथा आहे. तर महाराजांनी त्या सरोवरामध्ये बुडी मारली. अनेक दिवस महाराज त्या सरोवरामध्ये होते. आपल्या तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे श्रीपाद वल्लभ ग्रंथामध्ये हा उल्लेख असा येतो की त्या तळ्याची जागा म्हणजे सध्या ज्या ठिकाणी पीठापुरम आहे, ज्या ठिकाणी श्रीपाद वल्लभांचा जन्म झाला तेच ते स्थान आहे असा त्या ग्रंथामध्ये एक विचार मांडण्यात आलेला आहे. तर ह्या सरोवरामध्ये भगवंतांनी बुडी मारली. सर्व देव त्या ठिकाणी त्यांची वाट पाहत बसलेत. त्यांना कळून चुकले की हे ह्या ठिकाणी आत गेलेत ते इथूनच बाहेर पडतील, जेव्हा पडतील तेव्हा पडतील, पण आपलं काम ह्यांच्याकडून करून घ्यायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला प्रतीक्षा करण्याची गरज आहे. सबुरी थांबले, सगळेजण वाट बघत थांबलेत, अनेक दिवस थांबले. आणि कारण त्याशिवाय त्यांच्या इच्छा पूर्ण होणार नाहीत आणि ह्या एका माणसाची जर प्रसन्नता साधली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. इतका सोपा मार्ग आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्याचा आपल्या समोर आलेला आहे, तेव्हा हा का दवडावा असा विचार करून ते सर्वजण त्या सरोवराच्या काठावरती वाट बघत थांबलेले आहेत. हे महाराजांच्या ध्यानी आलं आणि त्यावेळा महाराज सरोवरातनं बाहेर आले. जेव्हा दत्त महाराज बाहेर येतात तेव्हा त्यांचं रूप काय आहे, तेव्हा त्यांचं ध्यान अत्यंत वेगळं होतं. ते पूर्णपणे विवस्त्र असून त्यांच्या मांडीवरती मायारूपी स्त्री बसलेली आहे. दोघंही मद्यपान करतायत, कामचेष्टात मग्न आहेत. असं ते रूप पाहिलं की ज्यांच्यापाशी कोणतेही वर्णचिन्ह नाही आहेत, ज्यांच्याकडे कोणचीही उपासना, कोणतेही संयम नाही आहे. थोडक्यात तर ज्या गोष्टींचा एखाद्या माणसाने आदर करावा असं त्यांच्याकडे कोणतंही चिन्ह नाही आहे. उलटं ज्या गोष्टीला व्यभिचार म्हणतात, ज्याला अनाचार म्हणतात, अशा सर्व गोष्टी त्यांच्या ठाई त्यावेळेला होत्या. ते पाहिल्याबरोबर हा मनुष्य तर काय भ्रष्टाचारीच आहे आणि हा आपल्याला काय देऊ शकतो, तर ह्याच्याकडं हा आचारातून चलित झालेला आहे, त्यामुळे कोणाला काही देण्याचं सामर्थ्य ह्याच्याकडं नाही आहे इत्यादी आपल्या गोष्टीनं तर्क लढवून बरीचशी माणसं तिथनं निघून गेली. अनेक जण परत गेले, परंतु काही जे दृढ निश्चयी होते त्यांना ठाऊक आहे की महाराज हे मायावतारी आहेत, मायाधारी आहेत. तर ह्यांनी ह्या ठिकाणी अशी लीला रचलेली आहे की ही पाहून आपण इथून निघून जावं आणि अनायासे त्यांना एकांत मिळावा अशा हेतूने त्यांनी ही माया रचली आहे. हे जाणून काही जण मात्र जे निष्ठावान दत्तभक्त होते ते त्या ठिकाणाहून हल्ले नाहीत आणि तिथंच बसून राहिले. यानंतर ह्या जे निघून गेले ते अनायासे गेले. आता पुढचे जाणार आहेत त्यांच्या परीक्षेची वेळ आली. महाराज त्यांना म्हणतात, पहा मी कसा भ्रष्टाचारी आहे, माझ्याकडे कोणताही सदाचार नाही, माझ्याकडे कोणतीही तपश्चर्या नाही आहे
आणि माझ्याकडे काय सामर्थ्य असणार आहे, असं वागणाऱ्या माणसाला कधीही कोणची गोष्ट सफल होणार नाही, फलित होणार नाही आहे. तर माझ्याकडून तुम्हाला काय मिळणार आहे. उलटा अशा माणसाचा अवलंब केल्याबद्दल, अशा माणसाकडे तुम्ही शरण गेल्याबद्दल तुम्हाला दोष लागेल आणि तुमचं आणखीन पाप वाढेल वगैरे गोष्टींनी त्यांचा बुद्धिभेद महाराजांनी केला. आणि हे ऐकूनसुद्धा काही जण निघून गेले, परंतु त्यातूनसुद्धा काही जण निष्ठेने स्थित राहिले आणि त्यांना ठाऊक होतं की तेजी असा न दोषाय वन्हे सर्वभुजो यथा. तर असं आहे गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी म्हणलेलं आहे की ज्ञानाग्निना भस्मसात कुरुते अर्जुन. तर अग्नीमध्ये तुम्ही लाकूड घाला, आहुती घाला, काही घाला, अग्नी त्या सर्व गोष्टींचं भस्म करतो. तसं ज्ञानवान मनुष्य जो असतो, ज्याच्या हृदयामध्ये नेहमी ज्ञानाग्नी धडधडीत असतो, अशा व्यक्तीनं आचारबाह्यता कोणचाही जरी केला तरी त्यातून निर्माण होणार जे फळ असतं ते भले पुण्य असो अथवा पाप असो, त्या व्यक्तीच्या आत गेल्यानंतर त्याचं भस्म होतं आणि ते केवळ मोक्षदायक असतं. अशा स्वरूपाचा हा विषय त्यांना ठाऊक असल्यामुळे अशा कोणत्याही महाराजांच्या बोलण्याने भुल्याने ती माणसं तिथून गेली नाहीत आणि तिथेच बसून राहिले. आणि हे पाहिल्यानंतर त्यांची एकनिष्ठा, अनन्यता आणि भक्ती पाहून महाराजांनी त्यांच्यावरती कृपा अनुग्रह केला. आणि निश्चितच आहे की इतक्या निग्रहानं थांबलेले इतक्या गुरुभक्तीनं थांबलेले जे लोक असतील त्यांच्या निश्चितच कामना ह्या सामान्य नव्हत्या, कामनिक सांसारिक नव्हत्या, तर त्या मुमुक्ष होते. ते केवळ परलोक कामनेसाठी आलेले होते. आणि अशा प्रकारे महाराजांनी त्यांच्यावर अनुग्रह केला आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करून त्यांना दत्तकृपेचा लाभ झाला. अशी ह्या अवताराची गोष्ट सांगितली जाते. यानंतर महाराजांचा 7वा, ज्याला सिद्धराज अवधूत अवतार म्हणतात, महाराजांचा 7वा अवतार सिद्धराजा अवधूत अवतार आहे. हा अवतार माघ पौर्णिमेला झालेला आहे आणि त्या दिवशी माघा नक्षत्र आणि गुरुवार आहे, माघ पौर्णिमा. तर हे सर्व सांगण्याची अशा ठिकाणी अशी आवश्यकता आहे की जे सांप्रदायिक असतील त्यांनी ह्याच्या विशेष तपशिलामध्ये जाऊन ह्या गोष्टी करून आपल्याकडून दत्त महाराजांची विशेष कृपा संपादन करावी. ह्या इथून हे मी आपल्यासमोर मांडत आहे. तर सिद्धराज अवधूत दत्तात्रयांचं हे चरित्र 7वा अवतार. तर मागं आपण पाहिल्याप्रमाणे लीला विश्वंभर अवधूत जे दत्त होते त्यांनी कार्यसमाप्तीनंतर पुन्हा बाल अवस्था धारण केली आणि त्या बाळरूपामध्ये फिरत फिरत ते बद्रिकाश्रमामध्ये आले. त्या ठिकाणी अनेक मोठमोठे सिद्ध महंत होते, योगी होते, तपश्चर्यारत होते, वेदमार्गी होते, कर्मकांडी होते. अनेक प्रकारचे लोक तपश्चर्या करतायत आणि अनेकांनी खडतर तपश्चर्या करून वेगवेगळ्या सिद्धी मिळवलेल्या आहेत आणि ह्या सिद्धी ते भोगतायत. एक शास्त्र असं आहे की क्षीणे पुण्य मर्त्यलोकम विशंती. तर तुम्ही केलेलं पुण्य हे जर पुण्याचं फळ मिळाल्यानंतर तुम्ही जर ते भोगलं, त्या पुण्याचा क्षय झाला तर पुन्हा तुमच्या खात्यात बॅलन्स शून्य राहतो आणि तुम्ही पुन्हा सामान्य स्थितीमध्ये येता. म्हणून कोणत्याही कर्मफलाच्या आशेने केलेलं कर्म हे शेवटी बंधनकारक होतं असंच शास्त्र आहे. म्हणून परंतु ह्यांनी खडतर तपश्चर्या, देह कष्ट करून खडतर तपश्चर्या केलेली आहे, त्यासाठी मनोनिग्रह प्रचंड केलेला आहे आणि त्यानंतर त्यांना जी सिद्धी मिळाली त्या सिद्धीच्या माध्यमातून ते वेगवेगळे चमत्कार करतायत आणि त्याचा सगळा त्यांनी बाजार मांडलेला आहे. अशी अवस्था पाहिली आणि त्याचं उत्तर त्यांनी त्या ठिकाणी त्याचं वर्णन करताना सिद्धिसामर्थ्य योगेन कामक्रोधपरायणाः. तर सिद्धीच्या अनुषंगानं, सिद्धीच्या माध्यमातून ते आपले काम आणि क्रोध ह्यांनाच चारा पाणी घालतायत. आपल्याला अशी उदाहरणं दिसतात की अमुक व्यक्तीकडं एखादी मोठी सिद्धी असते, त्या बळावरती ती व्यक्ती समोर आलेल्या माणसाचं सर्व भविष्य, वर्तमान, भूतकाळ सांगू शकते. आता ही जर कोणती तरी सिद्धी असेल तर ती निश्चित कधीतरी खर्च होणार, कधीतरी संपणार. असं असतानासुद्धा ह्या आपल्या गुणाचा ती व्यक्ती वापर करून आपलं फार मोठेपण समाजात मिरवत असते. तर ही गोष्ट परमार्थाच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे, हे यातून दिसतं. तर त्यांची वर्णन करताना केचिन नग्ना अनग्नाश्च मौनिनो अमौनिनस्तथा ध्यानस्था आसनस्था असदवादवादिनः असं वर्णन केलेलं आहे. तर त्या ठिकाणी काही असे आखाड्याचे असतात त्या पद्धतीनं अवधूत आहेत जे नग्न आहेत, काही जण वस्त्राच्छादित छाटी नेसलेले आहेत, काही जण मौनात बसलेले आहेत, तर काही जण विनाकारण कोणत्या तरी गोष्टी बोलत बसले आहेत, व्यावहारिक गोष्टी बोलत बसलेत, काही ध्यानस्थ बसलेत, तर काही जण आसनात आहेत. त्यांनी सत आणि असतवादिनः असं दोन्ही गोष्टी केल्यात. काही जण शास्त्रांच्या विषयी आपल्या साधनेविषयी चर्चा करतायत, तर असतवादिनः म्हणजे अवांतर गोष्टी ज्या संसारिक आहेत, ज्या गोष्टी साधनेला घातक आहेत, त्यासुद्धा काही जण बोलत आहेत. अशा त्या सर्व सिद्धांच्या समूहामध्ये बालस्वरूपामध्ये हे आपले जे सिद्धराज अवधूत हा दत्तांचा अवतार आहे जो 7वा आहे. असे सिद्धराज त्या सिद्धांच्या, प्रौढांच्या, मोठ्या सिद्धिवान साधकांच्या समूहामध्ये गेले आणि ते बालक
आपल्या ह्या लोकांचा संयम कसा आहे, ह्यांची साधना किती आहे हे पाहण्याचा निश्चय, ह्या पाहण्याचा विचार दत्त महाराजांनी केला. आणि ह्या सर्व सिद्धांच्या गर्दीच्या सगळ्यात शेवटी मागं जाऊन दत्त महाराज त्या ठिकाणी थांबून राहिले. आणि त्यावेळेला दत्तात्रेयांची ती दिव्य मुद्रा, ते दिव्य तेज असं बालक पाहून ते त्या सिद्धांची जे मुख्य होते त्यांनी सर्वांच्या वतीनं प्रश्न केला, कस्त्वम, तू कोण आहेस? दत्तात्रेयांना प्रश्न केला. दत्तात्रेय म्हणतात, अप्रतीत स्वरूपोहम. तर कस्तेवर तवाश्रय, महाराजांची सगळी चौकशी केली, तू कोण आहेस, तुझा आश्रय म्हणजे तुझी साधना काय, तू कोणाच्या आधारावर आहेस, हा प्रश्न आहे. कस्ते वद तवाश्रय, तर ते म्हणले निराश्रय, मी निर्गुण आहे, तेव्हा मला कसलाच आश्रय नाही आहे. अनाथ, अनाथ याचा अर्थ ह्या ठिकाणी असा आहे की माझ्यावरचा कोणीच नाही आहे, माझ्यावर स्वामी कोणीच नाही आहे, तिन्ही जगाचा मी स्वामी आहे, त्यामुळे अनाथोहम. कस्ते योग, तुझा योग कोणचा आहे, तू कोणत्या योग शाखेचा आहेस? तेव्हा ते म्हणतात अक्रिया, काहीही न करणे. तर शून्य. महाराजांनी अशी उत्तरे त्यांची दिली. कथम क्रिया, त्याची क्रिया काय? तर महाराज त्या ठिकाणी चित्रयोगोहम म्हणतात. तर चित्रयोग नावाचं त्यांनी नाव सांगितलं आहे. कस्ते गुरु, तुझा गुरु कोण आहे? मी गुरुर नास्ती, मला कोणीही गुरु नाही आहे. साईबाबासुद्धा हे वाक्य बोलत, मला कोणी गुरु नाही, मी कोणाचा शिष्य नाही. हे वाक्य परंपरेनंच दत्त संप्रदायामध्ये बोललं जातं. कारण दत्तात्रेय हे सर्व देहांमध्ये कार्यरत असल्यामुळं दत्त हेच सर्वांचे गुरु आहेत, अशी एक ह्या सर्वांची भावना आहे. तर अशा प्रकारे का ते मुद्रा, तुझी मुद्रा कोणची विचारली? तर मायातीता निरंजनी असं महाराजांनी सांगितलं. तर मायेच्या अतीत असणारी अशी निरंजनी मुद्रा माझी आहे. आणि अशा प्रकारे तुझं ध्येय काय वगैरे सर्व त्या सिद्धांनी महाराजांची चौकशी केली. आणि ह्याप्रमाणे महाराज त्यांच्यासमोर बालदत्ताची परीक्षा सुरू आहे. आणि एवढंच बोलून आपण ह्याचा पुढचा भाग पुढच्या प्रवचनामध्ये पाहू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्या ज्या स्थळी हे मनजाज माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.